नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिका निवडणुकीचा इंटरेस्टिंग निकाल लागलाय। मालेगावात ना शिवसेना ना भाजप ना काँग्रेस इथे एका नव्या पक्षाने सत्ता मिळवली आहे, इस्लाम पार्टी। पण या पक्षाविषयी बहुतेकांना फारशी माहिती नाहीये। बरं, याच ठिकाणी MIM दुसऱ्या क्रमांकावर आहे। याच मालेगावात इस्लाम पक्षाने 35 जागांवर तर समाजवादी पक्षाने 6 जागा मिळवत सत्ता स्थापनेचा दावा केलाय। इथे इस्लाम पक्षाचा महापौर होणार हे फिक्स झाले, पण मालेगावातल्या निकालाची चर्चा एवढी का होते? इस्लाम पक्षाचा मालेगाव पॅटर्न नक्की काय आहे सांगतो या व्हिडिओमधून। माजी आमदार आसिफ शेख यांच्याकडून प्रथमच महापालिका निवडणुकीत इस्लाम पक्षाला निवडणुकीत उतरवण्यात आलं होतं। या इस्लाम पार्टीने समाजवादी पार्टीसोबत मालेगाव सेक्युलर फ्रंट या नावाने आघाडी केली होती। मालेगाव महानगरपालिकेत एकूणच 84 जागा असून इथे सत्ता स्थापनेसाठी 43 जागांची गरज असते। मालेगाव महानगरपालिकेत पूर्व भागात 62 जागा आहेत। या सर्व जागा इस्लाम पक्ष आणि MIM यांच्यात प्रतिष्ठा पणाला लागली होती। यात इस्लाम पक्षाने बाजी मारली आहे। त्यांच्या 35 जागा विजयी झाल्या, तर यातील 1 जागा इस्लाम पार्टीची आधीच बिनविरोध निवडून आली होती। या ठिकाणी MIM ने 20 जागांवर विजय मिळवला आहे। मालेगाव पश्चिम मध्ये शिवसेना आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती। शिवसेनेने मालेगाव पश्चिम मध्ये 18 जागांवर विजय मिळवला, तर भाजपाचा अक्षरशः सुपडा साफ झालाय। भाजपने या निवडणुकीत 20 उमेदवार उभे केले होते, मात्र त्यातील 18 उमेदवारांचा दारुण पराभव झाला आणि केवळ 2च उमेदवार निवडून आले। आता अंतिम निकाल पाहिल्यास मालेगाव सेक्युलर फ्रंटच्या बाजूने निकाल लागल्याने मालेगावात महापौर बसवण्यात इस्लाम पक्षाचा मार्ग मोकळा झालाय। पण या पक्षाबद्दल बऱ्याच जणांना माहिती नाहीये। हा पक्ष मालेगाव सेंट्रलचे माजी आमदार शेख आसिफ यांनी स्थापन केलाय। आसिफ यांचा राजकीय प्रवासही खूप इंटरेस्टिंग आहे। ते 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर मालेगाव सेंट्रल विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले, पण 2019 मध्ये AIMIMच्या मुफ्ती इस्माईल अब्दुल खालिफ यांच्याकडून 162 मतांनी ते पराभूत झाले होते। सुरुवातीला ते काँग्रेसमध्ये होते, नंतर ते राष्ट्रवादीत पण गेले, पण स्थानिक राजकारणातले मतभेद, नेतृत्वाबाबत नाराजी आणि मालेगावच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा पुढे करत त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजकीय वाट निवडली आणि 2024 साली इस्लाम पार्टीची स्थापना केली। इस्लाम पार्टीच्या नावातला इस्लामचा अर्थ इस्लाम धर्म नाहीये, तर इस्लाम म्हणजेच इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र। त्यांनी हे नाव मुद्दाम लक्ष वेधणारं ठेवलं, जेणेकरून या पक्षाची चर्चा होईल आणि या निवडणुकीत आपण बघतोय की ती झाली सुद्धा। पक्षाच्या नावामुळे इस्लाम पार्टीवर अनेक वेळा टीकाही झाली। धर्माच्या नावावर राजकारण केलं जातंय का? समाजात विभाजन वाढेल का? असे अनेक प्रश्न इस्लाम पार्टीच्या विरोधात उपस्थित झाले। सध्या हा पक्ष मालेगावापुरताच मर्यादित आहे, पण स्थानिक राजकारणात त्याने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। आपण जर मालेगावचा राजकीय इतिहास पाहिला तर लक्षात येतं की हा मतदारसंघ नेहमीच महाराष्ट्राच्या मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये महत्त्वाचा मानला गेला आहे। खरं तर 2009 पासून या भागात AIMIM आणि स्थानिक नेत्यांचा मोठा प्रभाव होता आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत AIMIMच्या मुफ्ती इस्माईल यांनी तिसऱ्यांदा त्यांचं राजकीय आसन जपलं। पण त्यावेळी आसिफ यांच्या इस्लाम पार्टीने AIMIMला जवळपास टक्कर दिली होती। इस्लाम पार्टीने 2026च्या महानगरपालिका निवडणुकीत समाजवादी पार्टीसोबत मालेगाव सेक्युलर फ्रंट तयार केला आणि जवळपास 42 जागांवर त्यांचे उमेदवार लढवले। या लढतीत पार्टीने स्थानिक विकास, पाणी पुरवठा, रोजगार आणि शिक्षण आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर जोर दिला। या मोहिमेत त्यांनी मुस्लिमच नाही तर इतरही वेगवेगळ्या समुदायांचे मुद्दे समोर आणल्याचा दावा केला। या महापालिका निवडणुकांमध्ये इस्लाम पार्टीने मतांच्या बाबतीत आघाडी घेतली आणि 35 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला, तर मालेगाव सेक्युलर फ्रंट सोबत एकूण 41 जागांवर त्यांनी यश मिळवलं। इथं सत्ता स्थापनेसाठी 43 जागांची गरज असल्यामुळे शिवसेना शिंदे गट यांचा पाठिंबा मिळाल्यास मालेगावचा महापौर इस्लाम पार्टीचाच होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। बाकी या निकालांनी मालेगावच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला असून इस्लाम पार्टीचा उदय आणि भाजपाचा पराभव हा राज्याच्या राजकारणातही चर्चेचा विषय ठरणार आहे। आता सर्वांचं लक्ष महापौर कोणाचा होणार आणि सत्ता स्थापन कशी होणार याकडे लागलंय। तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगावतीला सबस्क्राईब करायला विसरू नका।